हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया एजेस अँड कॉर्नर्स. EDGES एजेस. याच्यातला डी सायलेंट आहे, म्हणजे डीचा उच्चार करायचा नाही. EDGES म्हणजे एजेस. अँड कॉर्नर्स CORN कॉर्न, आणि त्याला ERS जोडायचं, कॉर्नर्स. एजेस अँड कॉर्नर्स. आता एजेस अँड कॉर्नर्स म्हणजे काय हेच तर आपण शिकणार आहे. तर आता हा बॉक्स आहे, म्हणजेच काय आहे, क्युबॉइड शेप आहे. आताच तर आपण शिकलो, म्हणजे असा इरेजर. ओके, हा शेप आणि हा शेप सेम आहे. तर ह्याला हे जे एज म्हणजे काय, तर ही जी कडा आहे याला म्हणायचं एज. जसं की इथे एक एज आहे, इथे एक एज आहे, इथे एज आहे, इथे एज आहे, तर याला म्हणायचं एज. EDGE एज. जसं की इथे एज आहे, इथे आहे, इथे आहे. आणि कॉर्नर कशाला म्हणायचं, तर इथून हे सगळे, इथं जो कॉर्नर आहे म्हणजे कोपरा, मराठीमध्ये कोपरा म्हणतो आपण, तर हा जो आहे तो याला म्हणायचं कॉर्नर. इथे एक कॉर्नर आहे, इथे एक कॉर्नर आहे, त्याच्यानंतर इथे एक कॉर्नर आहे. तसंच ह्या शेपला, म्हणजे ह्या ड्रॉइंगमध्ये इथे 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 कॉर्नर्स आहेत, बरोबर. तर याला म्हणायचं कॉर्नर आणि याला म्हणायचं एजेस, बरोबर. तर आता आपण पाहूया हाऊ मेनी एजेस डज इट हॅव. या शेपला, क्युबाइडला किती एजेस आहेत काउंट करा. 1 2 3 4, त्याच्यानंतर 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे याला 12 एजेस आहेत. हे पहा, हाच तो शेप आहे ना, मग याला किती एजेस आहेत पहा. 1 2, आणि इकडल्या 3 4, तसंच इकडल्या 5 6 7 8, आणि इकडल्या 9 10 11 12 एजेस आहेत. हाऊ मेनी कॉर्नर्स डज इट हॅव. याला कॉर्नर्स किती आहेत हे पहा. 1 2 3 4 5 6 7 8. जसं की इथे पाहूया 1 2 3 4, आणि उलट्या बाजूला 5 6 7 8, म्हणजे याला टोटल 8 कॉर्नर्स आहेत. तसंच आता आपण हा सर्क्युलर शेप घ्यायचा आहे, बरोबर. हाच शेप आहे तो. मग याला किती एजेस आहेत, तर इथे एक एज आहे आणि इथे एक एज आहे, म्हणजे कडा. इथे एक कडा आहे, पण ही गोल कडा आहे. इथे जी कडा होती ती कशी होती, स्ट्रेट होती, पण इथे कडा आहे ती गोल आहे. असू दे ना, पण कडा आहे. तर इकडे एक कडा आहे एज, आणि इथे एक एज आहे, म्हणजे अशा किती एज आहेत, 2 एजेस. हाऊ मेनी एजेस, तर एजेस आहेत इथे 2. अँड कॉर्नर्स, याला कॉर्नर कुठे दिसतोय का तुम्हाला, कॉर्नर नाही आहे याला, म्हणजे कॉर्नर आहे 0. तसंच आता इथे पुढे हा कोन शेप घेतलेला आहे, तर याला किती कॉर्नर आहेत, तर इथे एक कॉर्नर दिसतोय, म्हणजे इथे एक टोक दिसते, कोपरा दिसते, म्हणजे कॉर्नर आहे तो 1 कॉर्नर आहे 1. आणि एजेस किती आहेत, तर इथे एकच दिसते, ही गोल कडा आहे ना ही, जसं की इथे, म्हणजे एजेस आहे ती 1 आहे. इथे विचारले हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स डज अँड आईस्क्रीम कोन हॅव. एजेस आहे 1 आणि कोन आहे, कॉर्नर आहे 1. ओके. आता पुढे एक आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, आणि ती आपण करूया. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे, तर सांगितले हँडल द ऑब्जेक्ट शोन बिलो. खाली दिलेले हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तुम्ही ते हाताळा. उदाहरणार्थ बुक आहे, बुक घेऊन या. पॉपकॉर्न कोन आहे तो. सेल म्हणजे तुमच्या रिमोटमधला सेल, किंवा वॉचमधला सेल तो असेल. फुटबॉल घेऊन या, किंवा एक छोटासा तुम्ही बॉल घेऊन या. ऑब्झर्व अँड राईट हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स इच ऑब्जेक्ट हॅव. तर प्रत्येक ऑब्जेक्टला किती एजेस आणि कॉर्नर्स आहेत हे आपण इथे लिहायचं. आता बुक, इथे मी बुक घेत नाही, तर बुकच्या ऐवजी सेम बुकसारखा शेप असणारा मी इरेझर घेतलं. तर याला किती एजेस आहेत आणि कॉर्नर्स आहेत ते आपल्याला इथं काउंट डाऊन करून लिहायचे. एजेस किती आहेत, 1
2 3 4 5 6 7 आणि 8 9 10 11 12 एजेस आहेत. तर याला कॉर्नर्स किती आहेत 1 2 3 4 आणि ह्या बाजूला 5 6 7 8 कॉर्नर्स आहेत. समजलं ना तुम्हाला? समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा. आता इथे कोन घेतलेला आहे. आता पॉपकॉर्नचा कोन नाही पण माझ्याकडे छोटासा कोन आहे. तर याला एजेस किती आहेत? तर याला एकच एज आहे, ही सर्क्युलर गोल आहे ना, ही गोल एकच कडा आहे. मग याला म्हणून आपण 1 एज करूया. आणि याला कॉर्नर किती आहे? तर इथे एकच कोपरा आहे, बरोबर? कोपरा लागेल ना, 1 कॉर्नर. आता सेल शेप. सेलच्या ऐवजी मी इथं ग्लू स्टिक घेतलेली आहे. ही जरा सेलपेक्षा मोठी आहे, सेमच शेप आहे, त्यामुळे आपण घेऊ शकतो. सेम शेपला सेम एजेस सेम कॉर्नर्स असतात. तर याला एजेस किती आहेत पहा. इथे एक सर्क्युलर एज आहे म्हणजे गोल कडा आहे आणि इथे एक आहे गोल कडा, म्हणून 2 एजेस आहेत. तर याला कॉर्नर्स नाही आहेत, कॉर्नर्स 0 आहेत. आता हा फुटबॉलच्या ऐवजी मी छोटा बॉल घेतला आहे. तर ह्याला एजेस किती आहेत? ह्याला एज नाही आहे, बरोबर, 0 एज. कारण हे कुठे कडा तुम्हाला लागते का इथे हाताला? नाही ना. आणि कॉर्नर कुठे लागतो का, कोपरा कुठे लागतो? नाही, 0 कॉर्नर्स. ओके, बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.